सो वन्स अगेन अ व्हेरी वॉर्म गुड आफ्टरनून. फॉर्च्युनेटली 1 जुलैपासून तुमचे लेक्चर 10 वाजेपासून असतील. ओके. लेक्चर्सचा कालावधी 3 तासाचा असेल. पहिले 2 तास जे असतील ते थिअरी असेल, म्हणजे मी शिकवल. 1 तास तुम्ही प्रॅक्टिकल कराल. ओके. आणि हे नंतरचे पुढचे 2 महिने कंटिन्यू असेल. तर फक्त एवढा एकच महिना आहे ज्यामध्ये थोडा रिलीफ आहे. आणि चांगली गोष्ट अशी की प्रॅक्टिससाठी मुली आलेल्या होत्या. सो दॅट वॉज व्हेरी गुड. प्रॅक्टिस केली त्यांनी, कोड रन केले असतील, काहीतरी दिसत होतं मला व्हीएस कोडवरती, म्हणजे चालू होता, व्यवस्थित झाला. माझी रिक्वेस्ट अशी आहे की असंच कंटिन्यू राहा. ओके. तिथे तुम्हाला काही इश्यू आले तर सोज्वळ आहेच. ओके, अवेलेबल. जे ऑफलाईन करताय ते. जे ऑनलाईन करताय, प्रोबॅबली ह्या सॅटर्डे पासून आपण मेंटर सेशन ठेवणार आहे. ओके. मेंटरशिप सेशन्स. आणि मेंटरशिप सेशन्समध्ये तुम्हाला जे जे प्रॉब्लेम्स आहे, एक एक तास सॅटर्डेला, 1 तास संडेला. ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी त्या मेंटरशिप सेशनला जॉईन करायचं. ओके. झालेल्या गोष्टी मी 1 तासामध्ये रिकॅप पण देईल. ऑनलाईन राहील ते, ऑफलाईन नाही. ऑनलाईन जॉईन करायचं फक्त लिंकला. मी रिकॅप देईल की काय काय शिकलो, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले. ओके. आणि त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे अजून रोल आउट करू शकताय. फक्त कंडिशन अशी आहे की संडेला ते लेक्चर सकाळी 8 वाजता असेल. ओके. येस, 8 वाजता असेल किंवा 7 वाजता असेल. एवढे मोठे डोळे करू नका. ठीक आहे, एवढं काय नाही, एवढे यंग लोक आहे तुम्ही. आम्ही गेलो 35च्या पुढे, पण तुम्ही आहे ना अजून यंग. तुमच्यासारख्याला सकाळी उठायला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. आणि संडेला, दर संडेला आपले 1 किंवा 2 तास ते लेक्चर चालेल. ओके. सो तुम्हाला जे जे प्रॉब्लेम्स आले तुम्ही डिस्कस करू शकताय. तुम्ही काही क्वेश्चन्स विचारू शकताय की सर मी हे सॉल्व्ह करतोय, असा असा इश्यू येतोय. तर ते एक म्युच्युअल फोरम असेल, फक्त आपलं एक जनरल डिस्कशन. ओके. जेवढे पण बॅचेसची मुलं आहेत मॅक्झिममली, ते सगळेच असतील त्या बॅचमध्ये. ओके. सो सॅटर्डेचा टायमिंग मी तुम्हाला सांगतो. तो प्रोबेबली सकाळी 7ला असेल, किंवा मग हा इकडे तिकडे नका बघू. ओके. सकाळी 7ला असेल, नाहीतर मग प्रोबॅबली 11 ते 12 असेल दुपारी, किंवा मग संध्याकाळी 4 वाजता असेल. ओके. मी एक दिवस आधी सांगत जाईल सॅटर्डे टायमिंग, कारण की प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या सॉफ्ट स्किलच्या बॅचेस चालू असतात. तर मला त्या स्टाफला कोऑर्डिनेट करून घेऊन ते क्लिअर करावं लागतं. ठीक आहे. फाईन. तर आतापर्यंत आपण जे लर्न केलं त्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन आहे, काही क्वेरीज? येस, ऑनलाईन मेंबर्स. अपेक्षा, स्वरूपा, श्रुतिका, पायल, साईश ऑनलाईन आहे बेटा. तू दोघं साईश ऑनलाईन आहे, व्हेरी गुड. येस. कोणाला काही क्वेश्चन आहे यामध्ये? येस. ओके. अजून एक महत्वाचं असे, आज 15 तारीख आहे. ओके. अमावस्या संपते आणि इथून नवीन चंद्राला उगवणी स्टार्ट होते. सो आपलं पेमेंट पण आजपासूनच कलेक्ट करणं आम्ही चालू करतोय. सो जास्त विलंब न करता तुम्हाला QR कोड देण्यात येईल. आत्ता सध्या तरी एक दोन, आजचा आणि उद्याच दिवस. नंतर पेमेंट गेटवर येईल, तिथे जाऊन पेमेंट करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे ते कॅशमध्ये देऊ शकताय. कंपनी सगळ्या टाईपचे मनी ऍक्सेप्ट करते. ओके, नो प्रॉब्लेम अबाउट इट. तुम्ही कॅश देऊ शकता. ज्यांनी ऑलरेडी पे केले, थँक्यू सो मच. तुम्ही ऑलरेडी पेमेंट केले पहिल्याच दिवशी. असे पण चांगले विद्यार्थी भेटले आम्हाला, त्यांनी पहिल्या दिवशी पूर्ण पेमेंट केलंय. सो रिअली थँक. आणि आपलं कलेक्शन हे 25 पर्यंतच असेल. ओके. सो माझी रिक्वेस्ट अशी राहील की अमाऊंट जास्त नाही, तर ती लवकरात लवकर तुम्ही पे करावी. ओके. घाबरू नका, 25 नंतर लेक्चर असेच चालू राहतील. मला काय कोणाच्या लग्नाला जायचं नाही राहणार. सो मी काय सुट्टे घेणार नाही, कारण माझं टार्गेट आहे की तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचे प्रोजेक्ट बनावे. ओके. गुड. सो गुड टू गो. अजून एक चांगली गोष्ट अशी की आम्ही एक प्रोजेक्ट जे लॉन्च केलेलं आहे, करिअर ज्युपिटर. ओके. तुम्ही तिथे आम्ही टेस्ट लोड करू अजून. तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट देऊ शकताय. त्या टेस्ट शेअर पण करता येते मित्रमैत्रिणींसोबत. त्याचे मी शेअरिंगचं ऑप्शन आहे. मी तुम्हाला गाईड करेल. आणि माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही खरंच या फोरमवरती एकदा जा. तुम्ही त्याला ट्राय आउट करा. इट्स इट्स अ गुड फोरम. फ्री ऑफ कॉस्ट आहे, पैसे नाही लागत त्याला. ओके. आणि त्याला आम्ही मोबाईल बेस बनवलेलं आहे. तुमचं LMS थोडं मोबाईलला प्रॉब्लेम देत असेल आता, मोबाईलवर व्यवस्थित नसतं दिसेल, पण
पुढच्या वीकमध्ये ते पण सॉर्टेड होऊन जाईल बऱ्यापैकी. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं? फंक्शन्स. व्हेरी गुड. काय असतं फंक्शन्स? ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. बरोबर. ओके, सो फंक्शन्स मध्ये आपण वेगवेगळे टाईप बघितले होते. फंक्शनच्या पॅरामीटरचे कोणते कोणते बघितले होते? माझ्याकडनं का बघू, बुकमध्ये बघा. आपल्या बुकमध्ये आपण लिहिलेलं आहे. लॅपटॉप का ओपन करून ठेवा प्रॅक्टिस करण्यासाठी. ऑनलाईन मेंबर्स लॅपटॉप ओपन करून ठेवा. मी आता इथून पुढे सांगणार नाही. एवढे महागडे लॅपटॉप गेले आपण अभ्यासाच्या नावाखाली. पटकन ओपन करा. येस, फंक्शनचे कोणते कोणते पॅरामीटर बघितले होते? माझ्याकडे त्या नोट्स नाहीये. ओके, तर तुम्ही मला सांगू शकताय, ते माझ्या लक्षात येईल. मी तेच शिकवलं होतं. हा, मला अजून एक तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही पायथन चूज केलेला आहे. ओके, यू हॅव चूजन द लँग्वेज एज अ पायथन. हिला हलक्या हातात घेऊ नका. जेव्हा नमपाय स्टार्ट होईल तेव्हा मला कोणाची फ्यूज उडता कामा नाही. मी नमपायच्या आधीच तुम्हाला पॉईंट सांगणार आहे. ओके, सो नमपाय पांडाज जेव्हा आपण चालू करणार आहे तेव्हा तुम्हाला स्वतःला ॲज अ मॅथमॅटिशियन म्हणून पण ट्रीट करायचं आहे. तर तुम्ही मेंटली थोडंसं प्रिपेअर राहाल. फक्त तुम्हाला मॅट्रिक्स, वेक्टर्स, ओके, ट्रान्सफॉर्मर्स हे नावं थोडेसे समजून घेणं महत्वाचं आहे. मी आधी सांगेल तुम्हाला. ओके, सो ट्रीट युअर सेल्फ ॲज अ लाईक यू आर अ मॅथमॅटिशियन. लय मॅथ नाही येत तरी चालतं, पण तसं ट्रीट करा तुमच्या मेंदूला, म्हणजे तुमच्या मेंदूला सवय पडेल. अजून आपल्याकडे त्यासाठी 15 दिवस आहे. ओके, आपण 15 दिवसानंतर स्टार्ट करणार आहे नमपाय. ओके, येस, सांगा पॅरामीटरचे टाइप्स. सो डिफॉल्ट पॅरामीटर एक होतं. मल्टिपल पॅरामीटर देऊ शकतोय आपण. ओके, एक त्यामध्ये डिफॉल्ट टाईप होती पॅरामीटरची, ज्यामध्ये तुम्ही जर व्हॅल्यू पास नाही केली तुम्हाला डिफॉल्ट व्हॅल्यू पास करता येते. अजून काय होतं? एक स्टार म्हणून आपण यूज केला होता. त्याला काय म्हणतात? व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. हे नावं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर अजून काय केलं होतं आपण? हा, कीवर्ड, व्हेरिएबल लेंथ, आर्ग्युमेंट्स. तर जेव्हा आपण सिंगल स्टार यूज करतो तर त्याचा डेटा कशामध्ये येतो? टपल मध्ये. राईट, टपल काय असतात? इनम्युटेबल सेट ऑफ डेटा. बरोबर ना? येस, जेव्हा आपण डबल स्टार यूज करतो तर काय भेटतं आपल्याला? डिक्शनरी भेटते. काय असते डिक्शनरी? की व्हॅल्यू पेअर्स असते. ओके, त्यामध्ये कीज कशा असतात? कीज कशा असतात ऑनलाईन मेंबर्स? कीज कशा असतात? युनिक असतात. ओके, कीज कशा असतात? युनिक असतात. देन वी हॅव ऑल्सो लर्न दॅट फंक्शन हॅज अन रिटर्न टाईप. बरोबर. तर कशी रिटर्न टाईप्स असतात फंक्शन मध्ये? सिंगल रिटर्न आणि मल्टी रिटर्न. जर सिंगल रिटर्न केलं तर रिटर्न मध्ये काय भेटतो आपल्याला? सिंगल रिटर्नला सिंगल व्हॅल्यू भेटते. बरोबर ना? आणि जर आपण कॉमा देऊन जर का मल्टिपल रिटर्न करतोय तर काय भेटतं आपल्याला? टपल भेटतं. टपल्स का भेटतं? कारण तो डेटाच म्युटेबल इनम्युटेबल आहे, तो फिक्सच ठेवायचा आपल्याला. बरोबर की नाही? गुड, व्हेरी गुड. सो नाव देन वी हॅव टेकन सम एक्झाम्पल्स. आपण काही एक्झाम्पल्स पण बघितले, एक दोन एक्झाम्पल बघितले होते. बरोबर ना? फंक्शन्सच्या रिलेटेड, राईट? व्हेरी गुड. So now we will move forward, okay, and we will start our chapter number 5, which is going to be a file handling. Okay, तर या चॅप्टर मध्ये आपण काय काय लर्न करणार आहे ते लर्न समजून घेऊया. आज आपला डे किती आहे? व्हॉट इज अवर डे? डे 15. 11 असेल. येस, टुडे इज अवर डे 11. ओके, सो चला एक फोल्डर क्रिएट करूया डे 11. आता सांगायचं एक असं आहे, इथून पुढचे जे लेक्चर असेल त्यामध्ये तुम्हाला इश्यूज येऊ शकतात, काही परमिशन्सचे वगैरे वगैरे असे इश्यूज येतात नॉर्मल.
जर आलेत तर मला सांगत चला. ओके, वी विल ट्राय टू रिझॉल्व इट ॲज सून ॲज पॉसिबल. जे खरंच लॅपटॉप रेग्युलर आणताय, ओके, सो मी ट्रायआउट करतोय. एक जी आता आपली करंट बॅच आहे ती 8:30ला शिफ्ट करायची पुढे. ओके, मग आपण 10:30 पासून पण लेक्चर घेऊ शकतोय. कारण मला लवकरात लवकर तुम्हाला प्रॅक्टिकल जास्त द्यायची, आणि ह्या 2 तासामध्ये मला प्रॅक्टिकल देता येत नाही मॅक्झिमम. ओके, त्या 3 तासामध्ये कसं होतं, आपण खूप डिटेलमध्ये डिस्कशन करू शकतोय. सो आय विल ट्राय टू डिस्कस विथ स्टाफ. 8:30ला आपण लेक्चर पॉसिबल करू शकतोय ऑनलाईनचे. दे आर, इट्स नॉट दॅट मच डिफिकल्ट. ओके, फाईन. सो चला आता आपण डे 11 वरती येऊया. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय काय लर्न करणार आहे थोडंसं आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. सो द व्हेरी फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस रिगार्डिंग द फाईल हँडलिंग्स. ओके, सो लेट्स ओपन दिस वन. तुम्ही तुमच्या डेली डायरी रेडी ठेवा हा. नंतर खूप प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, युनिव्हर्सिटीचा पीडीएफ कोणाकडे? ITR ची युनिव्हर्सिटीची पीडीएफ आहे का तुमच्याकडे? अरे तुम्हाला माहिती युनिव्हर्सिटी पीडीएफ देत असते ITR ची, नाही माहिती का? ठीक आहे, चल जाऊ दे. मी दाखवतो तुम्हाला त्यानंतर. हा, कशासाठी त्याचं रिझन आहे, त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स आहे की तुम्हाला काय लर्न करायचं, कसं लर्न करायचंय, रेकॉर्ड कसं करायचंय, रिपोर्ट कसा व्हायचा, सर्व आहे त्याच्यामध्ये. रिपोर्ट तर आम्हीच देणार तुम्हाला. ITR सिलेबस कॉपी का? हॅलो, सिलेबस कॉपी का ITR ची? हा, येस येस, सिलेबस कॉपी तुमच्याकडे हो नसेल आहे तर सर. हा, तर त्यामध्ये ना सर्व डिटेल्स प्रॉपर दिलेले आहेत, आणि सर्व कॉलेजची ITR कॉपी सारखीच असते. ओके, चला आता आपण याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन बघू. So आता या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ज्या लर्न करायच्या आहेत. ओके, सो लेट्स अंडरस्टँड. ओके, काय काय लर्न करायचं आहे. सो टुडे इज आवर डे 11. Okay, so we are going to learn regarding the files. Okay, so we are going to learn how to handle a file. Okay, so how to handle a file. सर File स्क्रीन handling शेअर म्हणजे स्क्रीन शेअर नाही केली का? I'm sorry. Okay, so how to handle a file. Okay, how to handle a file. Okay, आता फाईल हँडलिंग म्हणजे काय बरं? येस, डेटा हँडलिंग ऐकलेलं आहे तुम्ही कधी? ऐकलेलं आहे का? म्हणजे काय असतं बरं? एरर्स नाही, बेसिकली तो एक पार्ट झाला. फाईल हँडलिंग म्हणजे काय की सपोज एक फाईल आहे. ओके, त्या फाईल रिलेटेड तुम्हाला काही हँडलिंग ऑपरेशन्स करायचे, जसं फाईल रीड करता आली पाहिजे, फाईल राईट करता आली पाहिजे, तिला रिनेम करता आला पाहिजे, तिला डिलीट करता आलं पाहिजे, एक्झिस्टिंग फाईलमध्ये डेटा ऍड करता आला पाहिजे. हे जे ऑपरेशन्स आहेत ना, हे फाईल हँडलिंगमध्ये येतात. मग आता क्वेश्चन असा आहे की आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे ते. तर खूप वेळेस काय होतं, पायथनमध्ये तुम्हाला फाईल क्रिएट करण्याची रिक्वायरमेंट असते. सपोज तुम्ही एक स्टॅटिस्टिक क्रिएट केलं, त्या रिलेटेड पीडीएफ बनवायची, मग ती पीडीएफ तुम्हाला बनवता आली पाहिजे. आता फॉर्च्युनेटली पायथनमध्ये खूप सारे लायब्ररीज आहेत ज्याचं तुम्ही डायरेक्टली यूज करू शकताय, बट तरी तुम्हाला कोर फाईल हँडलिंग आली पाहिजे. ही एक पायथनची एक नेसेसिटी आहे. कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही गेलात तर तिथे फाईल हँडलिंग मॅन्डेटरी असते. तुम्ही जावा शिका, तिथे फाईल हँडलिंग आहे. पायथन शिका, इथे फाईल हँडलिंग आहे. जावास्क्रिप्ट शिका, तिथे फाईल हँडलिंग आहे. नोड JS मध्ये ती फाईल हँडलिंग. ओके, त्यानंतर तुम्ही रुबी शिका, तिथे फाईल हँडलिंग आहे. कोटलिन शिका, तिथे फाईल हँडलिंग. प्रत्येक लँग्वेजमध्ये फाईल हँडलिंग ही असतेच. ओके, बिकॉज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लँग्वेज इज टू हँडल फाईल्स. आणि यासाठी बेसिकली खूप सारे सिनेरिओज आहेत. ओके, हे झाल्यानंतर we are going to learn regarding the exceptions. Okay, then we will also learn like how to handle multi exceptions.
Okay, then we will also learn how to create a custom extension. Expect exceptions. Okay, सो एक्सेप्शन हँडलिंग मध्ये आपण बघणार की इनबिल्ड एक्सेप्शन कशी करायची, मल्टी हँडलिंग ऑफ एक्सेप्शन कशी करायची आणि त्यानंतर कस्टम एक्सेप्शन कशी हँडल करायचे. ओके, देन वी विल स्टार्ट द कॉन्सेप्ट ऑफ ओओपी, जो तुमचा सगळ्यात आवडीचा आहे, जिथे मी काही शिकवणार नाही, फक्त क्वेश्चन्स विचारणार. ओके, हा येस. आणि हा चॅप्टरला आपल्याला संपायला नियर अबाउट 3 लेक्चर लागतील. ओके, 3 किंवा 4 लेक्चर्स लागू शकतात, आज, उद्या आणि परवा. हे झाल्यानंतर वी आर गोइंग टू लर्न व्ही एन्व्हायरमेंट अँड पॅकेजिंग. ओके, तो आपला चॅप्टर नंबर 6 असेल, ज्यामध्ये आपण हे लर्निंग करणार आहे. अँड देन वी विल कन्क्लूड दी पायथन. वी विल स्टार्ट विथ अवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज गोइंग टू बी सर्वांचा आवडता नमपाय. ओके, सो वी विल स्टार्ट विथ दॅट. इथे आपल्याला डेटा सायन्स किंवा एएमएल मध्ये डेटाबेस पण इम्पॉर्टंट आहे. ओके, एक तर आपण नमपाय स्टार्ट करूया किंवा मग डेटाबेसवरती वर्कआउट करूया. ओके, देयर इज नो प्रॉब्लेम. मी सजेस्ट करेल की एसक्यूएल डेटाबेस घेऊया. एसक्यूएल मध्ये मायएसक्यूएल एक चांगला डेटाबेस आहे आणि पोस्टग्रेज आहे. पोस्टग्रेज इज वन ऑफ माय फेवरेट. मायएसक्यूएल पण आहे, बट तुम्ही सजेस्ट करू शकता की कोणता घ्यायचा. तुम्ही म्हणले की पोस्टग्रेज तर पोस्टग्रेज, मायएसक्यूएल तर मायएसक्यूएल, नो प्रॉब्लेम. ओके, सो येस, जे नाव तुम्हाला आवडतं तुम्ही तो घेऊ शकताय. आतलं तर तुम्हाला माहित नसतं, इट्स ओके. ओके, नो प्रॉब्लेम. ते काही असतात ना, नाही मला झुडिओचे कपडे नाही, मला ट्रेंड्समध्ये घ्यायचे, किंवा काही म्हणतात नाही मला वेस्टर्नमध्ये घ्यायचे. आहे तर टाटाचाच ब्रँड, इकडचेच कपडे इकडे तिकडे जातात, फक्त टॅग बदलतात. हा कन्सेप्ट आहे. ओके, सो तुम्हाला कोणता डेटाबेस घ्यायचा तुम्ही मला सजेस्ट करा, मी तो डेटाबेस घेईन. ओके, असं काही प्रॉब्लेम ते. ओके फाईन. सो लेट्स स्टार्ट विथ द फाईल हँडलिंग. ओके, सो नाव ओव्हर द इयर्स फाईल खूप इम्पॉर्टंट सेगमेंट म्हणून वर्क झालेली. जेव्हा डेटाबेस नव्हते तेव्हा बेसिकली फाईल्स हा कॉन्सेप्ट होता. ओके, पूर्वी जो डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर होत होता, म्हणजे पूर्वी जो डेटा स्टोअर होता तो फाईलमध्ये स्टोअर होत होता. मग मला सांगेल का की फाईलमधला डेटा डेटाबेसची जरूरत का पडली असेल? जर फाईलमध्ये डेटा स्टोअर होतो तर डेटाबेसमध्ये का बरं डेटा स्टोअर करायचा? प्रत्येक फाईलला तुम्ही नाव पण देऊ शकताय. यस, काय डेटाबेसचा एक फायदा, इट्स इझी टू ऍक्सेस. ओके, खूप इझी डेटाबेसला ऍक्सेस करणं. सेकंडरी असं आहे की जेव्हा तुम्ही डेटाबेसला ऍक्सेस करता, ओके, त्यावेळेस डेटाबेसमध्ये इम्प्रेशन्स असतात. ओके, आणि सर्वात इम्पॉर्टंट, डेटाबेसला एक लँग्वेज असते. आयदर ती ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज असते किंवा एसक्यूएल बेस्ड लँग्वेज असते. ओके, तसं फाईलला लँग्वेज नसते. अजून एक रिझन आहे, कोण सांगेल? नाही, सिक्युरिटी नाही, फाईलला देऊ शकतोय आपण. येस. येस, कोण सांगेल? सिक्युरिटी एका लेवल पुरतं आहे, कारण ज्यावेळेस आपल्याकडे लॉग इन डिटेल्स पण नसतात, टू रिकवर द डेटाबेस इज व्हेरी डिफिकल्ट. पण अनफॉर्च्युनेटली मायस्क्यूएलला बायपास खूप आहे. ओके, युजर ऍडमिनचा पासवर्ड बदलणं वगैरे खूप बायपास आहे त्याच्यामध्ये, सेफ मोडमध्ये. सो येस, वी कॅन हॅव दॅट. सो अजून कोण सांगेल? येस. येस, कोण सांगेल? एक काय सांगितलं तू पहिलं? इझी टू ऍक्सेस. दुसरं सिक्युरिटी. तिसरं असतं स्ट्रक्चर. जेव्हा तुम्ही फाईलचा यूज करता, एका फाईलमध्ये तुम्ही किती रेकॉर्ड स्टोअर करू शकताय? इट्स व्हेरी बल्की. ओके, आणि फाईल्सला इंडेक्सिंगचा कन्सेप्ट नसतो. इंडेक्सिंग ह्या थोड्याशा इम्पॉर्टंट असतात, जे की डेटाबेसमध्ये बाय डिफॉल्ट असतात. अजून एक असतो फाईल सपोर्ट. डेटाबेसमध्ये मल्टी लँग्वेज सपोर्ट्स आहेत.
बेसिकली कधी कधी फाईलमध्ये तो सपोर्ट नसतो. ओके, विच इज व्हेरी क्रुशियल. अँड वन मोर थिंग इज दॅट फाईल जर डिलीट झाली किंवा फाईलमध्ये जर का ओव्हरराईट झालं तर डेटा रिकव्हरी करता येत नाही. यू विल नॉट बिलीव्ह, आमचा एक डेटाबेस होता, तो पूर्ण क्रॅश झाला होता, ज्यामध्ये 3-3 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड होते, पूर्ण क्रॅश झाला होता. आणि त्या डेटाबेसवरती डिलिशन करायचो आम्ही, क्रिएट करायचो, डिलीट करायचो, क्रिएट करायचो. यू विल नॉट बिलीव्ह, देर इज अ वे इज देअर. तुम्ही त्या टायमिंगला जो डेटा इन्सर्ट केलेला आहे ना, तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा टायमिंग बदला, डेटाबेसचा टायमिंग कधीच बदलत नाही. म्हणजे सपोज आज किती तारीख आहे, 15 जून 2026 आहे. आज तुम्ही ना डेट मागचे 2 वर्ष टाका आणि तुम्ही डेटा फीड करा, डेटाबेस आजचीच डेट यूज करतो, तो तुमची सिस्टीम डेट सुद्धा घेतो. ज्या दिवशी डेटाबेस इन्सर्ट होतो ती डेट तो पिक करतो, त्याच डेटच्या अगेन्स्टमध्ये तो काम करतो. डेटा डिलीट होत नाही डेटाबेसमधून. वी हॅव अ कमांड्स. तुम्ही किती डेटा डिलीट करा, किती डिलीटची क्वेरी फायर करा, एक रिकव्हरी ऑप्शन आहे. त्या रिकव्हरी सिग्नलला 1 जर केलं ना, तर त्याने काय क्रिएट केलं तर इन्सर्ट केलं, अख्खं रेकॉर्ड निघतं पूर्ण. आणि हे मी स्वतः केलेलं आहे, मी तिसरंच ऐकलेलं आहे, मला स्वतः त्या कमांड जमतात आणि आम्ही डेटा रिकव्हरी करतो डिलीट झालेल्या डेटाची. सो इट्स व्हेरी गुड सिनेरियो की डेटाबेसमध्ये रिकव्हरी पॉसिबल आहे. 100% पॉईंट टू पॉईंट रिकव्हरी असते. डेटा किती वाजून किती मिनिटांनी, किती सेकंदांनी, किती मिली सेकंदांनी डिलीट झालं हे पण त्याच्यामध्ये राहतं. मी दाखवलं तुम्हाला, हवं असेल तर माझ्याकडे आहे ते. लॉग्स असतात त्याचे आणि त्या लॉगवरून सगळं कळतं आपल्याला. इट्स 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 ग्रेट पार्ट. ओके, येस. अजून फाईल हँडलिंगचे काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असू शकतात? येस, येस, एनीवन. ओके, ऍडव्हान्टेजेस काय असतील बरं? जस्ट विचार करा. येस, ओके, नो प्रॉब्लेम. ओके, ओके. सो येस, फाईल हँडलिंगचा ऍडव्हान्टेज असं असतं की त्यामध्ये तुम्ही लॉग स्टोअर करू शकताय. काय स्टोअर करू शकतो आपण? लॉग्स. ओके, आता लॉगचा फायदा काय होतो? तर लॉगमध्ये आपल्याला हे कळतं की डेटा क्रॅश झालेला आहे का. ओके, ऍक्टिव्हिटीज आपण स्टोअर करू शकतोय. सपोज असा एक विचार करा की तुमचा युजर लॉग इन करतोय, डेटाबेसच्या व्यतिरिक्त तुम्ही एक मायनर डिटेल्स स्टोअर करू शकताय त्याचे. काय स्टोअर करू शकताय? मायनर डिटेल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, देन विल स्टार्ट. सो आय विल लॉग इन विथ माय वन ऑफ द टर्मिनल. ओके, एका सर्व्हरला आपण लॉग इन करूया. सो दिस इज अवर सर्व्हर. बेसिकली हा 4 GB चा सर्व्हर आहे, त्याला 2 कोर CPU आहे. ओके, हा एक ऑनलाईन सर्व्हर आहे लिनक्सचा. ओके, सो इफ आय जस्ट यूज PM2 LS, सो इथे एवढ्या साइट्स प्रोडक्शन मध्ये करंटली रनिंग मध्ये. PM2 log अँड जस्ट आय से 6. इथे बघा, तुम्हाला दिसतंय का काही एरर आलेली? दिसतंय? हा डेटा डेटाबेस मधला नाहीये. हा डेटा कुठला आहे? हा डेटा कुठला आहे? हा फाईल्स मधला डेटा. मी याला थोडंसं झूम करेल. तुम्हाला इथे फाईल दिसते का बघा बरं? PM2 असं दिसतंय की ते? मी झूम केला, असं दिसतंय का? PM2 लॉग प्रोडक्शन या फाईल नेम डॉट शेवट काय बघा? लॉग्स. ओके, ही कोणती लॉगची फाईल आहे? एररवाली. त्याचबरोबर माझ्याकडे अजून एक लॉग आहे, नॉर्मल लॉग फाईल आउट. म्हणजे जो युजर टाईप करतोय किंवा एखाद्या वेबसाईटला तुम्ही हिट केलं तर बघा इथे ट्रॅक राहतो की कोणी कोणी काय काय केलंय.
म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही फाईल हँडलिंग करतात तुम्ही या टाईपचा डेटा स्टोअर करू शकताय, विच इज अ ग्रेट पार्ट. मग इन्व्हेस्टिगेशनला सपोज तुमच्या युजरला काही इश्यू आला, तिथे तुम्ही हँडल करू शकताय. आता असा विचार करा की तुम्ही बँकेमध्ये पेमेंट टाकताय आणि तुमचे पेमेंट एंड युजरकडे गेलेच नाही आणि बँकेत तुम्हाला कट झाले आणि 8 दिवस झाले ते पैसेच भेटत आणि अमाऊंट आहे 50,000 रुपये. कसं वाटेल? बँक काय म्हणेल? आमच्या ट्रान्झॅक्शन मधून कट झाले. बरोबर ना? डेटाबेसमध्ये तेच दाखवल. तिकडे क्रेडिटच झाले नाही. एंड बँक काय म्हणेल? आमच्याबद्दल ट्रान्झॅक्शन झाली नाही. मग याला कोणीतरी मध्यस्थी पाहिजे ना. मग याच्यासाठी लॉग काम येतात. असे ना लॉग आहे ना कंटिन्युअसली चालू असतात बँकेच्या सर्व्हर्सवरती. ते काय करतात, हा जो लॉग असतो ना हा सुद्धा आपण डेटा देऊ शकतोय. ओके, सो एक विचार करा, मी लॉगची फाईल तुम्हाला दिली आणि तुम्हाला मी सांगितलं की मला याच्यातून स्टॅटिस्टिक जनरेट करून दे. तुम्ही याचा पण यूज करू शकता स्टॅटिस्टिक जनरेट करायला. जस्ट थिंक अबाउट इट. कारण की याला एक स्ट्रक्चर आहे बघा लॉगच्या फाईल. आणि पायथन मध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे, पायथन स्ट्रक्चर हँडल करू शकतं. ओके, सो इथे एक लॉगचा स्ट्रक्चर तुम्ही जर केअरफुली बघितलं बघा, कोणतरी आता वेबसाईट हिट केली जस्ट लाईव्ह मध्ये आपण. ओके, वरती गेला ना आता हे, so कोणतरी जस्ट वेबसाईट हिट केली आता करंटली. ओके, सो यू कॅन जस्ट अज्युम दॅट दिस इज समथिंग हाऊ द थिंग्स आर. तर इथे बघा इम्प्रेशन्स आहे. ओके, आणि याच्या पुढे ऑप्शन्स आहे. सो व्हॉट इट हॅव डन. समजतंय? ओके, सो वी कॅन यूज फाईल हँडलिंग टू परफॉर्म logs, okay, to store some reports, okay, then like say we can just configure some operations. आता आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये एक फाईल आहे आमच्याकडे MySQL config नावाची. आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये ती स्टोअर केली थर्ड पार्टी MySQL चे क्रेडेन्शियल स्टोअर करण्यासाठी. तिचा फायदा असा होतो की ज्यावेळेस ती फाईल नसते आम्ही क्रिएट करतो आणि तो इम्प्लांट करतो त्यामध्ये. सो पुढच्या वेळेस आम्हाला डेटाबेस म्हणून डेटा घेण्याची जरूरत नाही पडत, कारण एंड युजरचा डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करणे चुकीचं आहे. सो फाईल्स आर गुड फॉर सम सिक्युरिटी पर्पजेस. का? फाईल डायरेक्टली डाउनलोड करता येत नाही. डेटाबेस जरी हॅक झाला तुमची फाईल हॅक होत नाही, कारण ती सिक्युअर असते. लक्ष येत आहे का? सो इट्स व्हेरी गुड टू यूज फाईल्स. ओके, मी एवढं डिटेलमध्ये फाईलचं सांगत नाही, बट पायथनचे युजर्सला याचं खूप काम येतं पुढे चालून, कारण आपण पुढे चालून फाईल हँडलिंग खूप सारे करणार आहे. बघा लाईव्ह मध्ये तो हिट होतो वेबसाईट. ओके, लेट्स क्लोज दिस. So I will exit my server. Just give me a minute.
Okay, let's resume it back. So आता like there are different ways are there, okay, to handle a file in Python. The very first way we have is text files. Okay, and the second type of file in Pythons are binary files. Okay, सो आता टेक्स्ट फाईल म्हणजे कोणत्या फाईल्स ज्या नॉर्मली आपण रीड करू शकतोय. ओके, सो जसं TXT, CSV. Okay, so those are the files, okay, which we can just handle with. Suppose TXT. Okay, then like we have SVG, sorry, CSV. Then we can just have JSON. Okay, तर JSON हा एक एक्सटेन्शन आहे फाईलचा. पुढे चालून आपण अजून लर्न करूया त्याला. सो दिस इज वन एक्सटेन्शन. ओके, सो आता हे ज्या फाईल्स असतात बेसिकली ह्या फाईल्स रीडेबल फॉर्मॅटमध्ये असतात. रीडेबल फॉर्मॅट म्हणजे काय की तुम्ही या फाईल्स रीड करू शकता. ह्युमन रीडेबल. जशी मी TXT फाईल जर बनवली ती वाचता येते, बरोबर की नाही. त्याचबरोबर CSV फाईल आहे ती पण तुम्ही रीड करू शकताय. CSV ऐकलेलं आहे का? CSV नाही ऐकली. ठीक आहे, जेव्हा आपण एक्सेल फाईल क्रिएट करतो ना तर तिला CSV मध्ये म्हणजे कॉमा सेपरेशन किंवा सेमीकोलन सेपरेशन मध्ये स्टोअर करू शकतोय. तो एक कॉम्प्रेस व्हर्जन असतो एक्सेल फाईलचा. ओके, किंवा तुम्ही CSV फाईल एक्सेल मध्ये कन्वर्ट करू शकता. असं आपल्याला करता येतं ते. त्यानंतर जेसन नावाची फाईल असते. बेसिकली जेसन म्हणजे एक रेकॉर्ड असतं. ओके, मी तुम्हाला इथे एक शो करून दाखवेल. सो sample.json म्हणून आपण. तर बेसिकली जेसन कर्ली ब्रॅकेट मध्ये असतं. आपण आतापर्यंत लर्न केलं ना डिक्शनरी सेम असतं. सो मी ते म्हणेल नेम आणि कोलन दीपक. हे जे दिसतंय ना हा जेसन फॉर्मॅट आहे. ही जी डिक्शनरी आपण लर्न केली ना ते याच्या अंडर आहेत. मग हे रीडेबल फॉर्मॅट्स आहे. सपोज TXT फाईल क्रिएट केली ती पण रीडेबल फॉर्मॅट्स आहे. ओके, सो नाव ओके, सो दिस इज व्हॉट वी कॅन जस्ट हॅव विथ द वन. त्याचबरोबर सपोज आपल्याकडे बायनरी फाईल्स आहे. ओके, आता बायनरी फाईल्स कोणते कोणते असतात. सपोज GPG. ओके, गिफ. त्यानंतर .webp. ओके, सो दीज आर युअर बायनरी फाईल्स. आता यांचा फायदा काय असतो. बेसिकली या फाईल ज्या असतात या एका स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये असतात. ओके, सो जसं की आता सपोज PDF फाईल आहे. तुम्ही PDF डायरेक्ट VS कोड मध्ये रीड नाही करू शकत किंवा जी PDF फाईल ती डायरेक्ट ओपन करता येते का? नाही, तुम्ही PDF ला कधीच डायरेक्ट रीड नाही करू शकत. का? कारण तिचा जो डेटा असतो ना हा 1010 फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो, म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये. ओके, तर वरच्या ज्या फाईल्स आहे ह्या ह्युमन रीडेबल्स आहे आणि ह्या रीड करण्यासाठी तुम्हाला जरी कोणतंही ऍप्लिकेशन नसलं तरी चालतं. सपोज आता जेपीजी असते ही कॉम्प्रेस फॉर्मॅटमध्ये स्टोअर असते. इमेजनरी कॉम्प्रेस फॉर्मॅट असतात. ओके, सपोज मी वेबपी म्हटलो. वेबपी पण तुमचा इमेज फॉर्मॅट आहे. ओके, जो बेसिकली आता नवीन इंट्रोड्यूस झालेला. त्याचबरोबर PDF आहे. PDF ला रीड करायचं असेल तर तुम्हाला PDF रीडर लागतं. इव्हन तुमच्या मोबाईलमध्ये पण PDF डायरेक्ट रीड करता येत नाही, तुम्हाला रीडर लागतं. बाय डिफॉल्ट क्रोम मध्ये रीडर आहे म्हणून PDF रीड करणं सोपं जातं आपल्याला. आपल्याला वाटतं की PDF ला एक्झिक्यूट करायला काही लागत नाही, बट लाईक दिस इज समथिंग व्हॉट वी हॅव. ओके, सो वी कॅन जस्ट हँडल अ डेटा इन विथ रिस्पेक्ट टू दिस टू थिंग्स. ओके, तर चला आता आपण जस्ट समजून घेऊया की लाईक से हाऊ वी कॅन हँडल अ फाईल. ओके, सो लेट्स सी. मग आता फाईलमध्ये आपण काही स्पेसिफिक मोड बघूया. एखादी फाईल जर आपल्याला हँडल करायची असेल तर कशी हँडल करू शकतो आपण. ओके, त्याचे आपण स्पेसिफिक वेज बघूया. सो द व्हेरी फर्स्ट इज वी हॅव अ फाईल मोड्स. ओके, फाईलचे काय आपल्याकडे मोड्स अवेलेबल आहे. सो द व्हेरी फर्स्ट मोड इज R. R stands for read a file. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट असतो W. W stands for
राईटिफाय. ओके. त्यानंतर A stands for append file. Okay. Then the next we have that is called the X. हा फॉर्मॅट असतो. Create a file if not exist. ओके. सो फाईलचे मोड्स कोणते कोणते आपले? रीड, राईट, अपेंड. एक्स म्हणजे काय? क्रिएट अ फाईल इफ नॉट एक्झिस्ट. ओके. देन वी हॅव आर प्लस. आर प्लस म्हणजे काय? रीड अँड राईट. ओके. दॅट इज कॉल्ड द आर प्लस. याचाच रिव्हर्स असतो डब्ल्यू प्लस. डब्ल्यू प्लस म्हणजे काय? राईट अँड रीड. ओके. नेक्स्ट फॉर्मॅट वी हॅव दॅट इज कॉल्ड एज नेक्स्ट मोड वी हॅव दॅट इज ए प्लस. ए प्लस म्हणजे काय? अपेंड अँड रीड. आता अपेंड म्हणजे राईटच येतं. फक्त एक्झिस्टिंग फाईल बघा. अपेंड अँड राईट मध्ये फरक काय आहे तो आपण तसं बघणार, पण मी तुम्हाला सिंपल भाषा सांगतो. राईट म्हणजे एक्झिस्टिंग डेटा व्हॅनिश करा आणि राईट करा. ओके. अपेंड म्हणजे काय? एक्झिस्टिंग डेटा प्रिझर्व ठेवा. ओके. मेक इट राईट, मेक इट मे ऍड दॅट वन अँड देन रीड इट. ओके. देन we have one more is there that is called as a RB. RB म्हणजे read binary. Okay. And then we have WB, write binary. ओके. सो एवढे आपल्याकडे हे मोड्स अवेलेबल आहे. सो वी हॅव दिस मोड्स विथ अस. ओके. कोणते कोणते मोड आपल्याकडे? रीड, राईट, अपेंड, create a file if not exist. Okay. R plus read write, W plus write read, A plus append and read, RB read binary and WB write binary. हे लिहून घ्या एकदा. इथून लिहून घ्या वरतून या पॉइंट पासून.
हा यामध्ये तुम्ही अजून पण ऍड करू शकता, जसं MP3 पण आहे. त्यानंतर EXE, त्यानंतर बायनरीचे एक्सटेन्शन खूप सारे. ओके, यू कॅन जस्ट से .MP4. ओके, झाले लिहून. चला आता आपण आपली पहिली फाईल क्रिएट करूया. ओके, सो लेट्स एक फाईल घेऊया. सपोज students.txt. ओके, प्लेन पासून स्टार्ट करू. सो इथे सपोज मी स्टुडंटचे नेम घेतोय, दीपक, त्यानंतर रोहित, ओके, गायत्री, स्पेलिंग चुकली का? नाही. त्याच्यानंतर आकाश, देन पायल. ओके, सो सपोज आपल्याकडे स्टुडंट्सची एक लिस्ट आहे. ओके, जस्ट वी हॅव क्रिएटेड अ फाईल. सो ही फाईल आपल्याला रीड करायची आहे. व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू रीड दिस फाईल. मग कसं रीड करणार आपण? सो द व्हेरी फर्स्ट वी विल गो विथ दी syntax over here. Okay, so we have a method called as a open. Basically file आपल्याला रीड कशी आहे. So we have a method called as open, and that methods, yeah, so basically that method needs two parameters. पहिले काय लागतं त्याला? फाईल पाथ, and second it needs mode. काय लागतं? मोड. कोणत्या मोडमध्ये आपल्याला ती वर्क करायचं किंवा कोणता मोड यूज करायचा आहे. सो हिअर आय विल जस्ट से दॅट माय फाईल नेम इज students.txt. okay, and mode is, see now we have this all modes. आपण यातला कोणता मोड यूज करणार आहे? ओके, दिस इज व्हॉट द मोड वी हॅव. आणि इथे मी म्हणेल की आय विल गेट अ कॉन्टेंट और डेटा, and then let's say print data. Okay, so let's go with terminal. And here just give me a minute. Okay, so इथे आपण रन करणार Python 3, and file name is file1.py. Okay, you will see that we will get an output with this. दिसतंय का? Okay, so like we have just successfully read this file. चला या फाईलला आपण स्टुडंट म्हणूया. लेट्स ट्राय टू रीड इट. इन दॅट केस वी गेट एन एरर. काय एरर येतो आपल्याला? व्हॉट एरर वी आर गेटिंग? येस, इट सेज दॅट फाईल, नो सच फाईल ऑर डिरेक्टरी फाउंड. म्हणजे काय? जर ही फाईल रीड करायची असेल तर पहिली कंडिशन काय आहे? इट मस्ट बी एक्झिस्ट. ओके, पहिली कंडिशन काय आहे? येस, फाईल ही एक्झिस्ट हवी. ओके, इट मस्ट बी एक्झिस्ट. नाउ if I save this and again if I try to run this, you will see that we have just open and content of it. ओपन केला आपण इथं, we have just open a content of it. Okay, तर ही तुमची बेसिकली फाईल असते. Now we can use a method dot read. कोणती मेथड यूज करणार आपण? read, and you will see it have given me an output. So सर्वात इम्पॉर्टंट काय येतं ते म्हणजे that if you use a open method, in open method we need two parameter. कोणते कोणते पॅरामीटर आहे? फाईल नेम आणि मोड. ओके, तो रिटर्न मध्ये आपल्याला एक फाईल देईल. आय विल जस्ट से फाईल इन्स्टन्स, and then I can just say this file instance, I will just say f of read. So with the help of that read, I can simply read the data of it. समजतंय? ओके, जर तुम्ही इथे फक्त जर
F जर यूज केला, it will give you a different output. And what will be that output? It will give the entire detail about the file. Okay, so it's an object. So we can use a method called the read to read the data. And it works. अजून एक फाईलचं नाव जर चुकलं तर काय येतं आपल्याला? It will fire an error. No such directory or no such file or directory exist. क्लिअर इथपर्यंत? हे लिहून घ्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? that file error कधी असेल? If file not exist. ओके, सो रीडला फाईल असणं हे मॅन्डेटरी. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, येस इथे एका 5 मिनिटं ब्रेक घेऊया आणि मग रिझ्यूम करूया. ओके, लेट्स हॅव ब्रेक. ओके फाईन. सो आता आपण कोणती मेथड बघितली? रीड, राईट? बरोबर की नाही? नाव लेट्स सी. सो दिस इज हाऊ वी कॅन सिम्पल मेक अ रीड ऑपरेशन. अशाच प्रकारे आपण राईट ऑपरेशन पण करू शकतोय. काय करू शकतोय? राईट ऑपरेशन. सो आय विल जस्ट से राईट. Now how to do a write operation? Let's see. So इथे मी म्हणेल open. Okay, then again I will use a method. बघा open एक से constant method जी आपल्याला यूज करायची. So I will just say students dot txt. आणि आता मोड आपण कोणता घेणार आहे? राईट मोड. ओके, so this will give me a file instance. And then I can just use f dot. We can use a method called as a write. Okay, we can give a method as a write. चला इथे आता बघ तुम्ही इथे बघा. ओके, मी इथे राईट क्लिक करेल, स्प्लिट टू राईट म्हणेल. यू विल सी सम मॅजिकल पार्ट. तर इथे आपण जस्ट हॅलो असं टाईप करूया, कॉमा दीपक. काय म्हटलं आपण? हॅलो दीपक, राईट? अँड लेट्स कमिट दिस कोड. सो जर आता मी टर्मिनलमध्ये गेलो आणि इथे आपण जर याला रन केलं, सो आय विल जस्ट से क्लिअर. लेट्स रन दिस. यू विल सी की त्याने सर्व डेटा रिमूव्ह केला. मी जो डेटा टाईप केला होता तो सर्व रिमूव्ह केला. परत एकदा बघायचं का? सो मी इथे डेटा टाईप केलेला आहे. जस्ट आय विल रन दिस फाईल. यू विल सी द एक्झिस्टिंग डेटा इज रिमूव्ह. तर राईटने काय होतं बेसिकली, तो एक्झिस्टिंग डेटा डिलीट करून टाकतो. व्हॉट राईट ऍक्च्युअली डज, इट विल रिमूव्ह द एक्झिस्टिंग डेटा. ओके, दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट इज. So if we use read, it will read the data. If file doesn't exist, it will generate a error. Okay, त्याच बरोबर we can also write a data, but what happens? Previous data will get removed. आता मला हा जो हॅलो आहे, ओके, हा मला न्यू लाईनवर हवा आहे. म्हणजे हॅलो नंतर दीपक न्यू लाईनवर हवा आहे. सो यू कॅन यूज /n over here. What will happen due to this? It will be on new line. The space is there due to this part, but yes, it is there. Okay, so yes, you can have this one, okay, with you. So if I save this, you will see that it removes the previous file data and it will override the record. Okay, that is what the use is. आता सर्वात इम्पॉर्टंट, सपोज फाईलचं नाव चुकलं आणि आपण रीड करायला लागलो तर काय होणार आहे? In that case, it will generate a separate file. Okay,
इफ युअर सिस्टीम हॅज एन परमिशन. म्हणजे काय होतं, जर तुम्ही फाईल नाहीये, आता जसं मी हॅलो असं केलं तर, and if I try to write it, it will generate a file for us. काय करेल तो? फाईल जनरेट करेल. This is the most valuable part of read operations. Write operations. That write operations can be used to create a file also, if file doesn't exist. लक्ष आलंय? ठेवून काढा. सो जर फाईल नसेल तर तो काय करतो? Creates a new file if file doesn't exist. Okay. मग आता क्वेश्चन असा आहे की जर सपोज ही फाईल आहे, मी ते स्टुडंट्स आपण हॅलो घेतलंय. ओके, हॅलोला आपण ओपन करूया. मला यामध्ये रेकॉर्ड ओव्हरराईट नाही करायची. आय डोंट वॉन्ट टू ओव्हरराईट द रेकॉर्ड्स. का? कारण त्यात हॅलो सुमित जर असं मी केलं तर अशा केसमध्ये त्याने हॅलो दीपकच्या खाली मला हॅलो सुमित हवंय. कसं हवंय? हॅलो दीपकच्या नंतर मला काय हवंय? हॅलो सुमित. पण इथे प्रॉब्लेम असा की ते होणार नाही. इट डझंट वर्क. सो इथे मी सपोज स्मिता केलं. See the problem. So if you don't want that file will be get overridden, in that case we can use something called as a append. काय करू शकतो आपण इथे? Append. Append ला सेम कोड आहे, फक्त इथे आपण a यूज करू. Append ला कोड कसा आहे बघा, सेम आहे. So now if I try to run this, you will see that it will actually add the data. Override होतो डेटा? नाही, ऍक्च्युअली ऍड होतोय. हा, मी इथे जर का हा असं जर केलं, now it will override the data. See, now just I will run this, it will override the data. See, डेटा काय झाला? ओव्हरराईड झाला जेव्हा आपण राईट यूज करतो. आता मला जर प्रत्येक नेम जर न्यू पेजवर हवंय तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे? What we will do? We will say here that hello Smita /n. काय करणार आपण? /n. तर काय होणार अशा केसमध्ये? सॉरी. So we will do one thing, we will use /n at the beginning. See? Data न्यू लाईन वरती राईट होतं. Okay? So what is difference between this append and write? Appends add the data from the beginning, sorry, at the end of the file, आणि तो existing data ला override करत नाही. Okay? In the same way, we have this record. Okay? We have an append over here. Append काय होतं? त्या existing file मधला डेटा तो append करेल at the end. Write मध्ये काय होईल? It will override your data. आणि read काय करेल? डेटा रीड करेल. चला अजून एक विचार करू की सपोज हॅलो वन नावाची फाईल ही आहे का एक्झिस्ट मध्ये? नाहीये. लेट्स ट्राय टू रन इट. You will see that it actually creates a file if file doesn't exist. म्हणजे काय की तुम्ही append यूज करा किंवा write यूज करा, जर फाईल एक्झिस्ट नसेल तर काय होतं? It will create a new file. What it will do? It will create a new file.
Is that clear? Okay, great. Fine. Unfortunately, due to one of an emergency meeting, okay, I need to pause for session for today over here. But file handling आपण उद्या complete करणार आहे. Okay, and then we are also going to start OOP from then our section. Okay, the exception आणि OOP मग आपण नंतर start करू. So quickly मला सर्वांनी attendance द्या. Yes, quickly मला attendance द्या सर्वांनी. Yes, सर्वांनी attendance द्या. आज की तारीख आहे? Yes, Lalita. SND students. Lalita, Vaishnavi, Sheetal, Poonam, Divya, Sneha, then Pratibha, Nikita, Vaishnavi, Present, sir. okay, Tejaswini, Present, sir. Gayatri. Present, sir. ओके, संजीवनीचे सगळे प्रेझेंट आहे. ओके, MIT येवला समाधान प्रेझेंट आहे. सोनूने, रोहित, Present. सायली बोडके, Present. गरुड अपेक्षा, Present, sir. दीपाली बोडके, Present, sir. पीठे स्वरूपा, Present, sir. ओमकार नागपुरे, ओमकार नागपुरे, साई देवरे, येस, कोमल प्रेझेंट आहे का? MIT रोटेगाव. हा, अरे तुम्हीच आहे ना? सॉरी, काजल. ओके, श्रुतिका, Present, sir. अदिती, राणी, निताली, त्यानंतर पायल त्रिभुवन, Present, sir. आशना इज प्रेझेंट, sir. Present. रुपाली गायकवाड, प्राजक्ता मत्सागर. Present, sir. कोणी आहे ज्याची अटेंडन्स राहिली? ओके, फाईन.
सो फॉर टुडे विल टेक अ ब्रेक ओव्हर हिअर. ओके, नेक्स्ट सेशन मध्ये आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहे. ही रेकॉर्डिंग तुम्हाला 1 वाजेपर्यंत अपलोड होऊन जाईल. LMS मध्ये रेकॉर्डिंगच्या लिंक्स आहे. माझी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने LMS बघा. LMS ला लॉग इन नाही होते, काही इश्यू आला तर नंबर दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुमचा इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. बाय. Yes, so thank you so much for joining today's meeting. Let's see you in the next lecture. Thanks a lot.